जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। काय करते? पावभाजी बनवते तुझ्यासाठी। हे काय? हां, ते मी सगळं हे करून ठेवले, मॅश करून ठेवले। आज नाही बोललीस हाय नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये। हाय नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज कसं चालू आहे की खूप वेळ झाला, कारण की यावेळेस तर मी काही कधी बनवत नाही, पण सकाळी चपाती भाजी खाली आहे, त्याच्यानंतर ह्यांना पावभाजी खायची होती। सुट्टीचा दिवस आहे, तोंड चालू पाहिजे असतं, त्याच्यामुळे म्हटलं आता ते म्हटलं परत हे खाण्यापेक्षा काय म्हणतात त्याला मंचुरियन म्हणा किंवा ते पाणीपुरी खाणार, त्यापेक्षा म्हटलं घरातच म्हटलं मी पावभाजी बनवते, म्हणून मी तवा कुठे पाव आधी आता बघा हिचं तोंड कसं असलं रे। हाय तुम्ही आलेले लोकांना दुसरी फ्रेंड भेटले ना, मग ती लोकांना माझे हे करायला लागले, त्यांना कसं जेवण करायचं ते बरोबर। माझं चालू आहे पावभाजीची तयारी, आणि सगळ्यात पहिल्यांदा मी पावभाजीची रेसिपी नाही दाखवणार आहे, कारण की सर्वांना माहितीच आहे, आणि कसं असतं की प्रत्येकाची पद्धत वेगळी। मी नेहमी हेच सांगते, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, आणि करण्याची खाण्याची जी आवड असते ती वेगळी असते, चव असते ती वेगळी असते, त्याच्यामुळे कांदा मी कापून भाजून होते, तोपर्यंत मी याच्यामध्ये घातलंय, त्याच्यामध्ये घातलं मी टोमॅटो, लाल तिखट, आलं लसूण, ते मी सर्व मी वाटून घेणार आहे। 2 मिनिटं चांगली वाटून घेऊन येते। आमच्यात आज सुट्ट्या आहेत म्हणून सगळ्यांच्या वेगवेगळ्या तारा चालू आहेत। इथे आमच्या मॅडमची रील बनवायची चालू आहे, त्यासाठी रेडी झाली ती। अजून बाकीचे पण दाखवते, बाकीच्यांचं काय चाललंय ते। माझं तर चालू आहे इथे, दुसरं काय काम नाही, मला पावभाजी बनवते, आणि तिसरी गोष्ट अशी की बाकीच्यांचं काय चालू दाखवते। इथे तर आम्हाला जगाचं घेणं देणं नाही, माझे चिप्समध्ये मी घेईन, सगळ्यात वेगळं जगाचं चालू आहे। इथे पूर्ण दुकान मांडले, ही आमची खिडकी पण खिडकी पूर्ण भरून गेली। बसते पण तेच म्हणून म्हटलं इथे पूर्ण दुकान मांडले इथे। तर माझा कांदा भाजला गेला, हे वाटण केलेलं मी घालते याच्यामध्ये। सर्वांना वाटत असतं की यामध्ये मी बटर नाही घातलेलं, तर काही नसतं खूप लोक असे आहेत की त्यांना बटर आवडत नाही, तर त्याच्यामुळे मी बटर आवडत नाही, म्हणजे कसं काही लोकांना दुधाचे पदार्थ म्हणा किंवा बटर हे असे प्रकार आवडत नाहीत, तर मी त्यांच्यासाठी पण हे सांगेन की जरी तेल टाकून जरी पावभाजी बनवली तरी खूप सुंदर अशी होते। त्याच्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे पावभाजी मसाला। मी मोठं पॅकेट आणत नाही, कारण की मला अंदाज नाही आहे की मी किती घालणार, त्याच्यामुळे कसं ते छोटं पॅकेट असलं म्हणजे तेवढंच घातलं तर ते बरं पडतं। आता कोणाला तिखट मला जास्तही लागतं, त्याच्यामुळे मी थोडंसं अजून तिखट घालेन, आपल्या चवीनुसार बनवायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला किती तिखट लागतं आपल्याला त्याच्यानुसार आपण करू शकतो। जर लहान मुलं खाणार असतील तर कमी तिखटाचं असेल तर ठीक आहे, पण जर आपण आपल्यासारखे खाणार असेल तर तिखट पाहिजे। आणि पावभाजीमध्ये बटाटे हे असल्यामुळे कसं ते तिखट शोषून घेत, आणि त्याच्यामुळे तिखट शोषून घेतल्यामुळे जास्त थोडं तिखट टाकलं तर ते परफेक्ट अशी पावभाजी होते। आणि त्या पावभाजीला बनवण्याचा जो पावभाजीचा मसाला जो आहे तर त्याच्यामध्ये तेल एवढं सुंदर उतरलं, आणि
दुसरी गोष्ट अशी की मी कधी पण पावभाजी बनवली ना तर त्यातला पाणी जे आहे, भाज्या शिजवलेलं जे पाणी आहे ते मी कधीच टाकून नाही देत. कारण की पाण्यामध्येच ज्या भाज्या शिजलेल्या असतात तर ते पाणी जे असतं त्याच्यामध्येच सर्व असतं. त्याच्यामुळे मी भाज्या हे करत नाही, भाज्याचं पाणी कधीच टाकून देत नाही. थोडंसं त्याला शिजत ठेवेल पण मी कधीच पाणी त्यातलं काढून नाही टाकत. कारण पाणी टाकून दिलं तर त्यातलं जे जीवनसत्व जे पाण्यात उतरतात तर ती सगळे फेकून दिले जातात आणि नुसता म्हणजे फ्लावर वगैरे हे जे साहित्य आहे ते नुसतंच शिजवून घेतलं जातं. आणि याच्यामध्ये मी मोस्ट इम्पॉर्टंट मी याच्यामध्ये बीट पण घातले की जे कोणाला खायला नाही होत पण ह्याच्यातनं खाल्लं जातं. मला एकदम कुकर उचलता येणार नाही. एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये पावभाजी, त्याच्यामुळे मला ते जमणार नाही म्हणून मी चमचने टाकते. आपल्याला पावभाजी म्हणजे हा खूप आवडीचा विषय आहे. म्हणजे आमच्या कोणाचा नाही, पोरींचा आवडीचा विषय आहे. लहान मुलं म्हटल्यावरती त्यांना तसं भाज्या अशा खायला होत नाहीत पण पावभाजीतून भाज्या खाल्ल्या जातात. त्याच्यामुळे काय हरकत आहे की समजा असं तसं शरीरामध्ये पौष्टिक गेलेलं. मला खरं तर मी नेहमी माझ्या ह्याच्यानुसार जेवण बनवत असते की मला काय आवडतं आणि मला काय खायचं असतं की मला कसं खायचं. कारण की पावभाजी पण बनवताना बटरचा वापर जास्तीत जास्त केला जातो पण मी ह्याच्यामध्ये बटर नाही घातलेलं. मी सर्वांना सांगितलंच होतं तर मी ह्याच्यामध्ये बटर घातलंच नव्हतं. तर मी पूर्ण कुकर ओतलं आहे आणि थोडं पातळ झाले पण वेळ नाही लागत ह्याला थोडंसं हे व्हायला आटण्यासाठी. आमच्यामध्ये असे मेंबर आहेत की त्यांना त्या एका माणसाला तर आमच्यात नॉनव्हेजच पाहिजे असतं. जे तुम्हाला माहिती आहे कोण आहे ते, फक्त व्हेज नाहीच चालत. त्याच्यामुळे कसं मला नॉनव्हेज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी पण भात वगैरे करावा लागला. सर्वांना प्रश्न पडला असेल इतक्या वेळी मी छोट्या गॅसवरती बनवलं आणि आता मोठा गॅस चालू केला आहे. कारण की कसं फोडणी टाकताना कसं ह्याच्यावरती उडतं भिंतीवरती वगैरे, त्याच्यामुळे ते मला आवडत नाही की इथे तिथे उडलेलं. त्याच्यामुळे मी ते पहिले फोडणी या साईडला देते छोट्या गॅसवरती आणि मग त्याच्यानंतर इथे मी ठेवते. आणि आता प्रत्येकाच्या आवडीनुसार जर कोणाला आता आमच्यामध्ये बटर, मोठीला पण बटर जास्ती नाही आवडत तर त्याच्यामुळे मी कसं ज्याला हवं आहे त्यानुसार मी त्याच्यामध्ये बटर घालून त्यांना खायला दिलं पावभाजी. आता हे दिसताना पातळ दिसते पण 5-10 मिनटामध्ये पूर्ण कमी होऊन जाणार आणि कसं थोडंसं आटलं जातं आणि भाज्या चांगल्या शिजल्या जातात, मसाला चांगला शिजला जातो. पाणी गाळून घेऊन जर पावभाजी बनवली तर त्या पावभाजीला अर्थ नाही. जर तुम्ही भाजीतलं जीवनसत्व जर काढून टाकली आणि पावभाजी बनवली तर त्याला खरंच अर्थ नाही. कारण की ती पावभाजी राहतच नाही मुळात. त्याच्यामुळे मी ते पाणी पूर्ण घालून थोडंसं पातळ असलं तरी चालेल पण पाणी नाही काढून टाकत. पावभाजी माझी इथे रेडी होणार आहे. मग आता बघू त्यांना देईन खायला. पावभाजी बिलकुल आवडत नाही. माहिती आहे तुझ्यासाठी केली मी. आम्ही घासपूस आम्ही खाणार आहे. तुझ्यासाठी बनवले मी. एक दाखव तुला नको मी तुला गिफ्ट केलं. अशी झोपले नाही पोरं, मला असा त्रास होतो ना. थँक्यू. किती वेळा मला घालणार, किती वेळ घालणार. कचरा करू नको. स्वरा नको काय करूस. तर पावभाजी माझी रेडी झाली आहे तसं म्हटलं तर 80% तर झाली. अजून 10 मिनटं लागतील मला पूर्ण हे होण्यासाठी. मग काही देईन त्यांना खायला आणि मी त्याच्यानंतर मग मी पण खाईन. ज्याला जसं हवं तसं ते खाऊ शकतात की बटर विदाऊट बटर कसंही. तर पावभाजी तुम्हाला मी केली कशी वाटली मला नक्की सांगा. खूप कंटाळा करते खरं तर मी आता व्हिडिओ टाकण्याचा आणि व्हिडिओ बनवण्यासाठी पण. आणि जास्तीत जास्त मी व्हिडिओ नाहीच टाकते कारण की आळशी मला वाटते मी खूप जास्त आळशी झाली असं मला पण वाटायला लागले. कारण की जो कंटाळा माझ्या अंगामध्ये भरला आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की
मी खूप कंटाळा करते की बनवण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, पण नाही, मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओज जातील याचा पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त व्हिडिओज मी बनवून तुमच्यापर्यंत पोहोचेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जो मी खूप आळस येऊन केलेला आहे, तर व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विदाऊट बटरची पाणीपुरी जी मी बनवली ती तुम्ही नक्की ट्राय करा की ज्यांना बटर आवडत नाही तर त्यांनी ट्राय करू शकतात आणि ज्यांना ऑइल कंट्रोल करायचं आहे ते पण ही ट्राय करू शकतात. तर मी बनवलेली पावभाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. मम्मी, हे बघ मी कशी पडली.